जय गुरु. सन 1981 पासून श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा खुर्द येथे पूज्यनीय श्री आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांनी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली. आज पावे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखाच्या वर विद्यार्थी या संस्कार शिबिरातून बाहेर पडलेत आणि दरवर्षी 60 ते 70 ठिकाणी निवासी स्वरूपाने सुसंस्कार शिबिर चालतात. असे पूज्यनीय श्री आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी आपल्याला या वारीच्या निमित्ताने मार्गदर्शन करतील अशी मी गुरुजींना विनंती करतो. रामकृष्ण हरी. जय गुरु. महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी हे सगळ्या जगात पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर देशाविदेशातही सुद्धा त्या वारीमध्ये लोक येऊन पायी चालत पंढरपूरच्या पांडुरंगाला दर्शनासाठी ते येतात. मित्र हो, 2000 वर्षापासून विठ्ठलाचं हे देवत्व हे पंढरीला आलं असा गॅजेटमध्ये उल्लेख आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, सावतोबा, नामदेव, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा या सगळ्या संतांनी वारीला खूप महत्त्व दिलं आहे. वारी म्हणजे आपल्या ठिकाणावरून पंढरपूरला पायी जाणारे. यामध्ये अनेक तरुण, अनेक कार्यकर्ते जातात. कारण अध्यात्मात असं म्हटलं आहे, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या 6 सद्गुणाचा समावेश वारीत जाणाऱ्या तरुणांच्या अंगी येतो, आपोआपच येतो. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची प्रवृत्ती, जसं असेल तसं समाधान. त्या हरिभजनाचा योग त्याच्यामध्ये येत असतो. त्याच्यात पंढरीचा दास असताना आपल्या घरादाराची काही काळ विस्मृती होते आणि भगवत चिंतन असते. या राष्ट्राच्या दृष्टीने पाहत असताना आपल्या भोवतालच्या परिसर आहे त्यांचं निरीक्षण, लोकांचा व्यवहार, लोकांचा जो शेतकऱ्यांचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला निरखता येते आणि आपल्या समाजामध्ये आपण काय करावं हा सुद्धा बोध त्याच्यामध्ये मिळतो. उपासकांनो, हा संतांचा मार्ग जे आहे ते आध्यात्मिक मार्ग आहे. अध्यात्म फक्त देवदेव करणार नाही आहे. अध्यात्म म्हणजे व्यक्ती, कुटुंब, समाज, गाव, राष्ट्र आणि विश्व या 6ही घटकांचा समावेश जिथं होतो त्याला म्हणतात अध्यात्म. अध्यात्म म्हणजे व्यक्ती हे विश्वाला जोडण्याचे जे साधन आहे त्या साधनेलाच अध्यात्म असं म्हणतात. ज्ञानेश्वर तुकारामांनी हेच केलं आहे. संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पायी वारी केली आहे आणि या वारीचं खूप महत्त्व आहे. आपल्या पंढरपूरला एकही समाज, एकही जात अशी नाही का त्या पंढरपुरामध्ये त्यांचं धर्मशाळा नाही, मठ नाही, असा एकही सुद्धा जात, धर्म, पंथ, संप्रदाय मिळणार नाही. ह्या सगळ्याचा समावेश इथं येतो आणि प्रत्येक तरुणांनी राष्ट्रीय भावना जागवण्यासाठी आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची आणि आपल्या समाजाची उन्नती करून घ्यायचं असेल तर मला असं वाटते वारी ही महत्त्वाचं साधन आहे आणि त्या वारीनं प्रत्येक आलं पाहिजे. हा मला इथं विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी युवा संघटनात मला बोलायला मिळालं. याबद्दल या माहेश्वरी युवा संघटना कार्यकर्त्यांचा मी आभारी आहो. धन्यवाद.